नमस्कार. मालिकेचा आजचा भाग खूपच जबरदस्त असा होणार आहे. फायनली विशाखाला अक्कल आलेली आहे आणि ती पुन्हा देशमुखांकडे येणार आहे आणि त्यांची माफी मागणार आहे. नक्की असं काय घडतं, विशाखाला कशामुळं वाटतं, हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर इकडे संजना आणि अनिरुद्धची अवस्थाही खूपच वाईट झालेली आहे. त्यांच्याकडेही कोणताही ऑप्शन नाही. त्यांना जे काही भोगावं लागणार आहे ते त्यांच्या कर्माची फळ असणार आहे. आणि अरुंधतीने दिवाळीच्या शुभमुहूर्तावर आप्पांना एक गिफ्ट दिलेलं आहे, सरप्राईज गिफ्ट आप्पांना दिलेलं आहे. आणि ते सगळं पाहून सगळेजण खूप खुश झालेले आहेत. तर नक्की हे सगळं कशा पद्धतीनं होतं, अनिरुद्ध जेव्हा नोकरी शोधायला जातात तेव्हा त्यांची अवस्था काय होती, हे सगळं आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ नक्की पहा, तो शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असेच डेली अपडेट्स तुम्हाला चॅनलवरती पाहायला मिळतील. अनिरुद्ध आणि संजना भोसलेंच्या त्या गुंडांनी मारल्यानंतर ते तिथेच थांबलेले असतात रस्त्यावरती, कारण अनिरुद्धला चांगलाच मार लागलेला असतो. त्याला काठीचे फटके बसलेले असतात. मग काही लोक येतात आणि संजना अनिरुद्धला पाणी देतात. त्यानंतर ते विचारू लागतात, अरुंधती देशमुखचा नवरा ना तू? तेव्हा अनिरुद्ध म्हणतो की हो. तेव्हा ते म्हणतात, अरे हा तोच आहे. त्याने स्वतःच्या आईवडिलांना फसवलेलं आहे, कारण ती केस इतकी गाजलेली आहे ना, याच्यामुळंच तर आता आपल्यासारखी काही लोक आहेत ती आता इथे सावध झालेली आहेत. हे सगळं ऐकल्यानंतर अनिरुद्ध म्हणत असतो की काय बोलताय तुम्ही, मी असं काही केलेलं नाही आहे. संजना पण तेच म्हणत असते. ते दोघंजण मात्र अनिरुद्ध आणि संजनाला नावं ठेवत असतात. त्यांना म्हणत असतात की तुमच्याकडून चुकलेलं आहे, तुम्ही चुकीच्या पद्धतीनं वागलेले आहात. तुमच्यामुळं तर आमच्यासारख्या लोकांना धडा मिळालेला आहे. आम्हाला कळलेलं आहे की आपल्या मुलांवर किती विश्वास ठेवायचा, कारण तुझे वडील माझ्या चांगलेच ओळखीचे आहेत. कारण त्यांनी केवढ्या कष्टाने ते घर उभं केलेलं होतं आणि तू त्यांना फसवून त्यांच्या खोट्या सह्या, पहिल्यांदा खोट्या सह्या केल्या आणि आता त्यांना फसवून त्यांच्याकडून हे घर तू स्वतः ताब्यात घेतलेलं होतं आणि तुझ्या आईवडिलांना तू रस्त्यावर पाठवलेलं होतं. एवढा खालच्या दर्जाचा माणूस आहेस तू. आणि मग दुसऱ्याला खूप राग आलेला असतो, तो अनिरुद्धच्या अंगावर मारायला धावत असतो. तेव्हा एकजण त्यातला थांबवतो आणि म्हणतो, चल चल, यांच्या अशा लोकांच्या नादी लागून काही उपयोग होणार नाही. आणि तुम्हाला तुमच्या आईवडिलांचा श्राप लागलेला आहे, म्हणूनच तर तुमच्यावर अशी रस्त्यावर राहायची वेळ येणार आहे. लवकरात लवकर जा आणि आईबापाच्या पाया पड, त्यांची माफी माग, तरच तुझं काहीतर भलं आहे. अन्यथा तुझी अवस्था काय होणार आहे हे तुलाही चांगलंच माहिती आहे, अशी लोक अनिरुद्ध आणि संजनाला सांगत आहेत. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे घरी सगळेजण बसलेले असतात. कांचनने तिचे दागिने आणलेले असतात. अनघा आरोही करत ती दोघींना बोलवून घेते आणि त्या दोघींना म्हणू लागते की हे घ्या, कारण हे तुमच्यासाठी आणलेलं आहे आणि तुमच्यासाठीच आहे. लवकरात लवकर हे घ्या, अन्यथा माहिती आहे ना काय होऊ शकतं, असं ते बोलणं चाललेलं असतं. आणि मग कांचन त्या दोघींना दागिने देते. मग त्या दोघीजणी म्हणतात, पण आम्हाला हे नको आहे. तेव्हा त्यांना सांगितलं जातं की काहीही झालं तरीही हे दागिने तुमच्यासाठीच आहेत आणि तुम्ही हे दागिने तुम्हाला दिलेले आहेत, पुन्हा माझ्याकडे द्यायची काहीच गरज नाही, असं कांचन सांगत असते. आणि कांचनचं म्हणणं असतं की कसं आहे, इतक्या दिवस आता मला झेपतही नाही, इतक्या दिवस हे दागिने मी जपलेले आहेत, पण आता झालं आहे आमचं, असं किती आयुष्य राहिलेलं आहे, त्यामुळं आता यांच्यावरती फक्त तुमचा अधिकार आहे. तेव्हा आप्पा म्हणतात की राजा एवढा उदार कसं काय झाला, आणि आप्पा टोमणे मारू लागतात. तेव्हा कांचन म्हणते, काय हो हे तुमचं, मी खरंच सांगत आहे. तेव्हा यश पण टोमणे मारत असतो. ते दोघंजण टोमणे मारत असतात. तेव्हा यश आणि आप्पांना कांचन म्हणते, शांत व्हा रे जरा, तुम्ही मुद्दाम करताय ना, मुद्दाम मला असं तिथे हे करताय ना. तेव्हा कांचनला सगळेजण हसत असतात. कांचन म्हणत असते, अरुंधती तू पण ये. आणि अरुंधतीला म्हणते की खरंच मी तुला इतके दिवस कधीच हौस मौज करू दिली नाही आणि हे सगळं माझ्यामुळे झालेलं आहे. म्हणजे मी कधीच तुझा विचार केला नाही, तुला काय हवं नको या कोणत्याच गोष्टी मी पाहिलेल्या नाहीत. मी फक्त आणि फक्त माझा विचार करत राहिले आणि मला काय हवं मला काय नको या गोष्टीच मी पाहत राहिले. पण आज हे सगळं जे काय आहे ते तुझ्यामुळं आहे. आज तुझ्यामुळं मी हा आनंदाचा क्षण पाहू शकतोय. आज तुझ्यामुळं हे सगळं होऊ शकतं आहे. काहीही झालं तरीही या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या फक्त आणि फक्त तुझ्यामुळं होत आहेत, हे सगळं बोललंच जात असतं.
तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं की कांचन त्याचबरोबर अरुंधती म्हणते, पण आई मी कुठं घालणार आहे हे सगळं? तेव्हा कांचन म्हणते, घाल ना, कुठंतरी कार्यक्रमात वगैरे घालता येईल असं कांचन सांगत असते. तेव्हा अरुंधती म्हणते की ठीक आहे. आता कांचनने अरुंधतीलाही हार दिलेला आहे, त्याचबरोबर अनघा आरोहीला दिलेला आहे आणि या सगळ्यांचं छान असं बोलणं चालू असतं. आप्पा म्हणत असतात की यावर्षीची दिवाळी ना खरंच खूपच भारी होणार आहे आणि ती दिवाळी भारी करण्याचं काम हे आपल्या सर्वांचं आहे असं आप्पा सांगत असतात. आणि ह्या वर्षीची दिवाळी ही दणक्यात झाली पाहिजे असंही आप्पांचं म्हणणं असतं. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं कांचन म्हणत असते, कसं आहे माझं असं किती राहिलं आहे आता, आणि मला हे जे सगळं आहे ते तुमच्यामुळंच मिळालेलं आहे ना. काहीही झालं तरीही माझ्या बाबतीत असं कोणती गोष्ट आहे की जी मला हवी होती ती मिळाली नाही, किंवा असं काहीच घडलेलं नाही आहे. जे आहे ते मी सुखाने आता मानत आहे. त्याचबरोबर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्याच आहेत. आणि त्याचबरोबर आता आपल्याला दिवाळीची दणक्यात तयारी करायची आहे, चांगलं घर सजवायचं आहे, खूप छान असा दिवाळीचा दिवस आपला असला पाहिजे असं कांचन सांगत असते. सगळेजण कांचनकडे पाहत असतात. कांचन एवढी उदार झालेली आहे. त्यावेळेस अभि तिथे येतो आणि अभि म्हणतो की खरंच मी पण तेच सांगत आहे. अभिचंही तसंच म्हणणं असतं. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे सगळेजण अरुंधतीला म्हणू लागतात, कारण कांचन म्हणते की अरुंधती माझी एक इच्छा आहे की तू आता आम्हाला सोडून कुठेही जायचं नाही, तू इथं आमच्याबरोबर राहायचं आहे. त्यावेळेस यश पण म्हणतो मी तर केव्हापासून सांगतोय तिला, पण तिला ऐकायचंच नाही आहे ना. तेव्हा आप्पा पण म्हणतात की आता कांचनने सांगितलं आहे ना, मग झालं. आता अरुंधती तू कुठेही जाणार नाहीस, तू इथेच राहणार आहेस, हे सगळं बोललं जात असतं. आणि त्याचवेळी अरुंधतीच्या जवळ येतो आणि म्हणू लागतो की आई प्लीज, मी खरं सांगत आहे, मला खरंच वाटतंय की तू आमच्यासोबत राहावंस आणि आम्ही जे काय म्हणत आहे ना ते खरंच ऐकावंस, कारण तू कुठेही जायची गरज नाही. असंही आम्ही तुला खूप दुखावलेलं आहे आणि माझ्यामुळे तुला जो काय त्रास झालेला आहे त्यासाठी मी तुझी माफी मागतो, हे सगळं बोललं जात असतं. तेव्हा अरुंधती म्हणते ठीक आहे, मला विचार करायला तर वेळ द्या, मग ठरवूया आपण. आणि अरुंधती आता विचार करून ठरवणार असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अरुंधतीने आता निर्णय तर अजून घेतलेला नाही. त्यांचं बोलणं चालू असतं. तेवढ्यातच विशाखा तिथे येते आणि विशाखा रडायला लागते. सगळेजण पाहत असतात. विशाखा रडत आहे आणि विशाखाला या सगळ्या गोष्टींचं खूप वाईट वाटलेलं आहे. विशाखा म्हणत आहे की मला माफ कर आई, माझ्याकडनं चूक झाली, मला तेव्हा पैशांची गरज होती म्हणून मी हे सगळं केलेलं आहे, मला खरंच माफ कर असं विशाखा सांगत असते. त्याचबरोबर विशाखाचं म्हणणं असतं की हे सगळं संजनाच्या म्हणण्यामुळं झालेलं आहे, तिने मला फसवत गेली, तेव्हा मला पैशांची गरज होती आणि मला तसं वाटलं की मला ते मिळत आहेत, कारण सासूबाईंच्या ऑपरेशनसाठी मी पैसे काढलेले होते, कर्ज काढलेलं होतं आणि माझ्या डोक्यावर कर्जाचं खूपच ओझं होतं, तेव्हा मला सुचत नव्हतं, म्हणून मला हा निर्णय घ्यावा लागलेला आहे. हे सगळं विशाखा बोलत असते. परंतु आप्पा, अरुंधती कुणीच तिला समजून घेत नसतं. आता विशाखाचं फक्त एकच म्हणणं असतं की तुम्ही केदारला समजवा, केदारने मला डिवोर्स द्यायचं ठरवलं आहे, त्याने डिवोर्स पेपर रेडी केलेले आहेत. अरुंधती म्हणते त्या दिवशी तर विशाखा तू मला परख केलंस ना, आणि आत्ता तू माझ्याकडे आलेली आहे, पण मी कोणत्या हक्काने बोलू ते सांग ना. माझ्यात आणि तुझ्यात असं कोणतंही नातं नाही आहे, कारण त्या दिवशी तू आई आप्पांना दुखवताना जराही विचार केला नाही. त्यांना असं वाटलेलं की तू तरी त्यांच्या पाठीशी असशील, पण नाही, तू पण संजनाच्या मार्गाने गेलीस आणि बघितलंस ना हे सगळं काय होऊन बसलेलं आहे. तुला जराही वाटलं नाही की यामुळं आपले आईवडील दुखावले जातील. एकतर अनिरुद्ध आणि संजनाने त्यांना ऑलरेडी इतका त्रास दिलेला होता आणि आता तूही तेच केलेलं आहे, त्यामुळे त्यांना खूप वाईट वाटलं. त्यांना कधी अशी अपेक्षाच नव्हती की त्यांची मुलगी पण त्यांच्याशी अशा पद्धतीनं वागेल, पण तू जे काय केलेलं आहे त्याची फळं तर तुला एकटीलाच भोगावी लागणार आहेत. त्यानंतर लगेचच इकडे ती कांचनकडे येते. कांचनला म्हणते आई प्लीज, माझं चुकलेलं आहे, मला माफ कर ना, माझ्याकडनं चूक झालेली आहे, खरंच मी खरं सांगत आहे, माझ्याकडनं चूक झालेली आहे. हे सगळं बोललं जात असतं. आणि तेव्हा कांचन म्हणत असते की त्या दिवशी तू विचार नाही केलास आमचा, तुझ्या आईवडिलांना अनिरुद्ध किती दुखावतोय, तो त्यांच्याशी कसा वागतोय, या कोणत्याच गोष्टीचं तुला भान नव्हतं. आणि आता तू आलेली आहेस का, पण आता कोणत्या हक्काने आलेली आहेस, जराही तू आमचा विचार केला नाही. लहानाची मोठी या अंगणात झाली, या घरात झाली, ह्या घरात तुझं लहानपण गेलं, एवढं संगोपन तुझं आम्ही केलं, आणि तू काय केलंस ग, सांग ना, तू काय केलंस आमच्यासाठी. आम्हाला जेव्हा आधाराची गरज होती तेव्हा तू आम्हाला सोडून गेलीस
आणि आता कोणत्या तोंडाने आलेली आहेस आमच्याकडे? त्यानंतर ती आप्पांकडे जाते. आप्पांकडे जाऊन आप्पांच्या हातापाया पडू लागते. आप्पा प्लीज तुम्ही तरी ऐका ना, तुम्ही तरी बोला ना केदारला. तेव्हा आप्पा म्हणतात मी काय बोलणार आहे केदारला, म्हणजे आता का ऐकतील माझं ते? तेव्हा तर आम्हाला कोणताच अधिकार नव्हता बोलायचा, आता कोणत्या हक्काने आम्ही बोलणार आहोत केदारावंशी? नाही, ते कदापिही जमणार नाही असं आप्पांनी स्पष्टपणे सांगितलेलं असतं. आणि आप्पा त्याचबरोबर कांचन सगळेजण चिडलेले असतात. सगळेजण तिला म्हणत असतात की तेव्हा तू आमचा जराही विचार केला नाही, तेव्हा तुला 4 पैसे महत्त्वाचे वाटले, त्याचबरोबर एक फ्लॅट मिळणार आहे हे महत्त्वाचं वाटलं, संजनाच्या बोलण्यात आली, आणि आत्ता कोणत्या अधिकाराने आमच्याकडे माफी मागायला आलेली आहे किंवा आमच्याशी बोलायला आलेली आहे? तो अधिकार नाही आहे तुला, असं स्पष्टपणे ते बोलत असतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुझ्या कोणत्याही निर्णयामध्ये आम्ही बोलू शकत नाही, कारण आमच्यात आणि तुझ्यामध्ये कोणताही संबंधच नाही आहे, तर आम्ही का बोलावं तुझ्याशी? हे सगळं सगळ्यांचं बोलणं असतं आणि सगळेजण बोलत असतात. आप्पा पण चिडलेले असतात. त्याचबरोबर इकडे ती रडत असते. ती म्हणत असते की प्लीज मला माफ करा, माझ्याकडनं चुकलेलं आहे. केदार ही माझं ऐकत नाही आता. केदार ही मलाच म्हणत आहे की तू आत्ताच्या आत्ता तुला डिवोर्स देत आहे आणि तू जायचं आहे. तेव्हा कांचन म्हणते अशी वाईट वेळ कोणावर येऊ नये, पण तुला एक गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे की कारण तुझ्या जर मेनूने तुझ्याशी असं वागायचं ठरवलं तर तुला काय वाटेल, हा विचार करून तेवढं सांग मला. कसं आहे, वैऱ्यावर पण अशी वेळ येऊ नये. मला असं वाटत नाही आहे की तुझ्यावर अशी वेळ यावी, परंतु जे काय घडलेलं आहे ते तर तुला माहिती आहेच ना, त्यामुळं तुला कळलं तर पाहिजे ना कोणत्या परिस्थितीत आम्ही गेलेलो होतो, आमच्यावर काय वेळ आलेली होती, आम्ही कुठल्या कंडिशनमध्ये राहत होतो, या सगळ्या गोष्टी तुला माहिती आहेत. तुझ्या भावाने आम्हाला घराबाहेर काढलं तेव्हाही तू त्याचा विचार केलास, आमचा विचार करावा तुला वाटला नाही. हे सगळं आप्पा कांचन बोलत असतात. आरोही अनघा सर्वजण तिथं असतात. अरुंधतीही असते. आणि आता इकडे विशाखाचं एकच म्हणणं असतं की केदार मला डिवोर्स देणार आहे आणि प्लीज माझा संसार वाचवा, माझ्या बाबतीत असं नका करू, तुम्ही जर कोणी समजवलं तर केदार नक्की ऐकेल, असं तिचं म्हणणं असतं. परंतु हे सगळेजण म्हणत असतात की आम्ही कोणत्या हक्काने त्याला बोलणार आहोत, आम्हाला तो अधिकारच नाही आहे त्याला बोलण्याचा, नक्की काय करणार आहोत आम्ही, हे सगळे बोलत असतात. आणि तेव्हा मात्र आपल्याला पाहायला मिळतं की विशाखाला सगळे समजवत आहेत. पण आता विशाखा रडकुंडीला आलेली आहे. ती सगळ्यांना म्हणत आहे की प्लीज माझ्यासाठी एकदा विचार करा ना, कारण माझ्याकडनं चूक झालेली आहे, अशी चूक मी पुन्हा कधीही करणार नाही, मला खरंच माफ करा. हे सगळ्यासमोर ती बोलत असते. परंतु आप्पा म्हणतात की नाही, आम्ही ती केदारावंशी काही बोलू शकत नाही, आता त्यांनी जो निर्णय घेतलेला असेल तो तुला मान्य करावा लागेल, हे सगळं बोललं जात असतं. अरुंधती म्हणते की विशाखा त्यांना वेळ दे, आत्ता ते वाईट परिस्थितीतून जात आहेत, शेवटी आईवडील आहेत, ते मुलांना माफ करणारच आहेत. आणि विशाखा तिथून निघून जाते. आता सगळेजण अंधार केलेला असतो आणि यश त्याचबरोबर अभिने पूर्ण बंगल्याला सुंदर असं डेकोरेशन केलेलं असतं. आणि अभि आणि यश सगळेजण बाहेर असतात. आप्पा असतात आणि यश आत जातो आणि आप्पांना म्हणतो पीटर 1 2 3 करू का, आणि असं बोलल्यानंतर आप्पा म्हणतात कर चालू. आणि मग यश आत जाऊन लाईट चालू करतो. सगळ्या बंगल्याला सुंदर असं लाईटिंग केलेलं असतं. घरी बनवलेला आकाशकंदील दारात लावलेला असतो. सगळेजण खूप खुश असतात. आणि मग कांचन म्हणते कोण म्हणतं आपला समृद्धी म्हातारा झाला आहे, तो थकला आहे. तेव्हा आप्पा म्हणतात की कांचन तुला आठवते का गं, म्हणजे लग्नानंतरची पहिली दिवाळी आपली? तेव्हा कांचन म्हणते हो ना. कांचन म्हणते पण आताची दिवाळी ही त्यापेक्षाही भारी करायची आहे आपण, कारण खरंच खूप छान वाटत आहे, आपला समृद्धी आपल्याकडे परत आलेला आहे, खरंच मला कधीच वाटलं नव्हतं असं. हे सगळं बोललं जात असतं. आप्पा कांचन सगळ्यांना खूप छान वाटत असतं. आप्पा आणि कांचन दोघंही म्हणतात की सुलेखाताई नसत्या तर हे शक्य झालं नसतं, हे सगळं शक्य झालेलं आहे ते फक्त आणि फक्त सुलेखाताईंमुळं, कारण त्यांनी जर आपल्याला मदत केली नसती, त्या आपल्या पाठीशी उभ्या राहिल्या नसत्या, तर आज आपल्याला हे घर मिळालं नसतं. त्यावेळेस इकडे लगेचच अनघा म्हणत असते की करा मस्त असा फराळ करा, मी भरपूर चकल्या बनवलेत, अभिला आवडतेत म्हणून भाजणीच्या चकल्या पण केलेत. म्हणजे तिच्या मनात अभिबद्दल अजूनही प्रेम आहे, ही गोष्ट सगळ्यांच्याच लक्षात येते आणि सगळेजण पाहू लागतात. म्हणजे अनघा त्याचबरोबर आरोही आणि सगळेजण आता घरातले खुश आहेत, सगळ्यांना खूप छान वाटत आहे. फायनली समृद्धी आपला परत मिळालेला आहे, या गोष्टीचा आनंद सगळेजण सेलिब्रेट करत आहेत. त्याचबरोबर अरुंधती तिथं असते. अरुंधती कांचन आणि आप्पांना समजवत असते आणि म्हणत असते की फायनली आपल्याला हा दिवस पाहायला मिळत आहे ते फक्त आणि फक्त सुलेखाताईंमुळे, मी त्यात असं काही खास केलेलं नाही, असं अरुंधतीचं म्हणणं असतं. आणि अरुंधती म्हणत असते की आप्पा हे सगळं शक्य होऊ शकलं ते तुमच्या धीरामुळे, तुम्ही जर यावेळेस खंबीर उभे राहिले नसता तर खूप अवघड झालं असतं, असं अरुंधतीचं म्हणणं असतं.
आणि अरुंधती, आप्पा सर्वजण खूप खुश आहेत. त्यांना सगळ्यांनाच खूप छान वाटत आहे. फायनली आपला समृद्धी दिमाखात उभा आहे. अजूनही आपण आपल्या समृद्धीकडे तेवढ्या आनंदाने पाहत आहोत, आपल्या समृद्धीमध्ये राहत आहोत आणि हे सगळं शक्य झालेलं आहे ते फक्त आणि फक्त अरुंधतीमुळं, असं कांचन आणि आप्पा म्हणत आहेत. जर अरुंधती पाठीशी उभी राहिली नसती तर ह्या गोष्टी पॉसिबल होणं शक्यच नव्हतं, असं सगळ्यांचंच म्हणणं आहे. अरुंधतीला मात्र तिच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं, तिला वाईट वाटत असतं. कारण काहीही झालं तरीही आप्पा, कांचन हे सगळेजण किती दुःखातून गेलेले आहेत, किती वाईट परिस्थितीतून गेलेले आहेत हे अरुंधतीच्याही लक्षात आलेलं असतं. मग अरुंधती म्हणत असते की आत्ता जरी ते आपल्याला दाखवत असले तरीही ते मनाने खूपच हळवे झालेले आहेत. त्यांना दोघांनाही खूप वाईट वाटत आहे. कारण काही झालं तरी आपल्या मुलाने आपल्याला फसवले या गोष्टीचा त्रास तर होतच असतो ना, हे अरुंधती बोलत असते. तेव्हा यश, अभि सर्वजण तिथं असतात. अभि आणि यश म्हणतात की आपण फिरायला जाऊया का कुठंतरी. अरुंधती म्हणते की हो, नक्की जाऊया. असंही आपण खूप दिवस झालं कुठे फिरायला गेलेलो नाही ना, आपण जाऊया फिरायला, हे अरुंधती बोलते. अभि यशकडे जातो आणि म्हणतो की मी सांगू का, मी प्लॅन करू का. यश बघ ना, हे ॲप किती छान आहे, याच्यावरती आपल्याला ठरवता येईल. अनघा, अरुंधती त्या दोघांकडे पाहत असतात. फायनली आपलं कुटुंब हे एकत्र आलेलं आहे या गोष्टीची जाणीव अरुंधतीलाही झालेली असते. अरुंधती त्या दोघांकडे पाहत आहे, अनघाकडे पाहत आहे. इकडे संजना आणि अनिरुद्ध बाहेर निघालेले असतात. तेव्हा संजना म्हणत असते की अरुंधतीने आपली वाट लावलेली आहे, आपलं जगणं मुश्किल केलेलं आहे, हे सगळं ती बोलत असते. आणि त्याचबरोबर हे सगळेजण बोलत असतात, सगळेजण म्हणत असतात की काहीही झालं तरीही आज आपल्यासाठी हा दिवस जो आहे तो भारीच आहे. पण इकडे संजना आणि अनिरुद्धची वाट लागलेली आहे. ते म्हणत आहेत की काहीही झालं तरी आज आपल्याला जे काय सहन करायला लागलेलं आहे ते अरुंधतीमुळं. संजना म्हणते मी त्या अरुंधतीला सोडणार नाही, कारण तिच्यामुळं आज माझ्यावर ही वेळ आलेली आहे. अनिरुद्ध सांगतो की तू इंटरव्ह्यूला गेलेली ना, तिथं काय झालं. तेव्हा संजना सांगू लागते की अरे मी तिथं गेले होते पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. कारण तिथं गेले, त्यांना माझं प्रोफाईल होतं ते आवडलं होतं आणि मग त्यांनी इंटरव्ह्यूला स्वतःहून बोलवलेलं होतं मला. मी तिथं गेले आणि पाहते तर काय, त्यांना सगळ्यांना तिथं वेगळंच वाटत होतं. कारण त्यांनी सगळ्यांनी मला तिथं दाखवून दिलं की माझ्यावरती केस झालेली आहे आणि मी चुकीची आहे. आणि असं त्या इंटरव्ह्यूच्या तिथं झालं आणि त्यांनी सांगितलं की यांनी या जामिनावरती बाहेर आहेत, आत्ता त्या बेलवर सुटलेल्या आहेत आणि यांच्यावर खूप मोठा गुन्हा दाखल आहे, यांनी फ्रॉड केलेला आहे, हे सगळं बोललं जात असतं. आणि तेव्हा मात्र इकडे संजना रडकुंडीला आलेली असते. ती म्हणत असते की हा दिवस आपल्याला बघावा लागत आहे तो फक्त आणि फक्त ह्या सगळ्यांच्या या वागण्यामुळं, अरुंधतीमुळं. आणि इकडे अनिरुद्धही म्हणू लागतो म्हणजे माझंही काम झालेलंच नाही आहे. शेवटी मला वाटलेलं माझं तरी काम झालं असेल, पण नाही झालं माझंही काम, असं इकडे अनिरुद्धही बोलत असतो. तेव्हा संजना म्हणते की आपल्या आयुष्यात हा जो वाईट दिवस आलेला आहे तो फक्त आणि फक्त ह्या अरुंधतीमुळं. मी सोडणार नाही तिला. आता दिवाळी तोंडावर येत आहे, एवढं सगळं झालेलं आहे, ते सगळेजण आनंदात तिथं सेलिब्रेट करत आहेत आणि आपण काय करायचं आहे, आपण फक्त एकमेकांची तोंड बघत राहायची आहेत दोघांनी, असं तिचं म्हणणं असतं. तेव्हा मात्र इकडे आता अरुंधती त्याचबरोबर आप्पा सगळेजण छान असं सेलिब्रेशन चालू असतं. सगळेजण खूप आनंदात असतात आणि सगळेजण खूप आनंदात दिवाळी सेलिब्रेट करत असतात. नवीन कपडे घातलेले असतात, सगळेजण पणत्या लावत आहेत, दिवे लावत आहेत. आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे अरुंधती आप्पांकडे येते आणि आप्पांना म्हणते की आप्पा हे घ्या, माझ्याकडून तुमच्यासाठी सरप्राईज आहे. सगळ्यांना धक्का बसतो की आता अरुंधती सरप्राईज काय देणार आहे, हा प्रश्न पडलेला असतो. आणि अरुंधती मग सगळ्यांना सरप्राईज देते, आप्पांना सरप्राईज देते. ते म्हणजे आप्पांना म्हणते की हे घ्या, हे समृद्धीचे पेपर्स, पुन्हा समृद्धी हा तुमच्या नावावर झालेला आहे, असं म्हणत हे पेपर्स अरुंधतीने आप्पांकडे दिलेले आहेत आणि ते दिवाळीचं गिफ्ट आप्पांनी स्वीकारलेलं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.